नमस्कार मित्रांनो, एनजे अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा निवड समिती अहमदनगर तलाठी पदाकरिताची लेखी परीक्षा झाली होती 2016 ला, म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील तलाठी पदासाठी 2016 ची लेखी परीक्षा झाली होती। तो पेपर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसेच्या तसे पाहणार आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्ह्याचा तलाठी पेपर घेतला होता। तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये आपण बीड जिल्ह्याचा 2016 साली झालेला पेपर पूर्णपणे पाहिला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, अहमदनगरचा पेपर पाहणार आहोत। मग या ठिकाणी पहा, आपल्याला प्रश्न होता जीकेचा। आता आपण काय करतोय, फक्त सध्या या व्हिडिओमध्ये आपल्या एनजे अकॅडमी या व्हिडिओमध्ये काय करतोय, जीकेचे 25 प्रश्न आणि मराठीचे 25 प्रश्न, म्हणजे हे दोन विषय काय करतोय, एकूण 25 अधिक 25 50 प्रश्न आपण काय करतोय एका व्हिडिओमध्ये आपण कव्हर करतोय। ओके, गणित जे आहे याच्यामधील जे गणित आहे हे आपला जो दुसरा चॅनल आहे एनजी मॅथ क्लास, या यूट्यूब चॅनलवरती गणिताचं स्पष्टीकरण पाहणार आहोत। एनजी मॅथ क्लास या नावाने तुम्हाला काय करायचं आहे, यूट्यूबवरती सर्च करायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला या प्रश्नपत्रिकेमधील गणित व बुद्धिमत्तांच्या प्रश्नांचं विश्लेषण किंवा स्पष्टीकरण दिलेलं मिळेल। ओके, मग या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेत नाही। पहा 26 नंबरचा प्रश्न काय होता, पहा, अहमदनगर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या तालुक्यात स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांची जन्मभूमी आहे। या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, सेनापती बापट यांची जन्मभूमी कोणती आहे, म्हणजे अहमदनगर मधील कोणत्या तालुक्यात त्यांचा जन्म झालाय असं आपल्याला विचारलंय। तर त्याचं उत्तर आहे पारनेर तालुक्यामध्ये। ओके, त्याचबरोबर लक्षात ठेवायचं आहे कोणत्या जिल्ह्यात असाही प्रश्न येऊ शकतो, तर कुठं झाला होता, अहमदनगर जिल्ह्यामध्ये। त्याचबरोबर तुम्हाला त्यांचं पूर्ण नाव काय होतं, सेनापती बापट यांचं पूर्ण नाव काय आहे, हाही प्रश्न खूप वेळेस आलेला आहे। तर ते काय आहे, पांडुरंग महादेव बापट। काय, पांडुरंग महादेव बापट हे काय होतं, त्यांचं पूर्ण नाव होतं। ओके, हे पण तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। प्रश्न क्रमांक 27 आहे। या ठिकाणी काय विचारले, पहा, आंतरराष्ट्रीय ओझोन दिन या दिवशी जगामध्ये साजरा केला जातो। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की आंतरराष्ट्रीय ओझोन दिन जो आहे हा कधी साजरा केला जातो, किंवा जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो असं आपल्याला विचारलेलं आहे। खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा, खूप परीक्षेमध्ये आणि पुन्हा पुन्हा येणारा हा प्रश्न आहे। तर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी असतो, तर 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस असतो। ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण। त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून काय होईल, तुम्हाला आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहता येतील। ओके, त्याचबरोबर व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा। ओके, पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण। प्रश्न क्रमांक 28 आहे। या ठिकाणी काय सांगितलंय, पहा, लिव्हिंग हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। ऑप्शन दिले होते पहा आपल्याला, बराक ओबामा, लालकृष्ण अडवाणी, हिलरी क्लिंटन आणि पंडित नेहरू। तर लिव्हिंग हिस्ट्री हे जे पुस्तक आहे हे हिलरी क्लिंटन यांचं पुस्तक आहे। ओके, लिव्हिंग हिस्ट्री कुणाचं पुस्तक आहे, हिलरी क्लिंटन यांचं आहे। पुढचा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, पुंगचोलम ही लोककला व नृत्य पुढीलपैकी कोणत्या राज्याची आहे। ऑप्शन काय दिलेत, पहा, मिझोराम दिलंय, आंध्र प्रदेश दिलंय, केरळ दिलंय आणि मणिपूर दिलंय। हा जो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, नृत्य प्रकार हा जो चॅप्टर आहे ना, हा अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे। या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, सर्व राज्ये व त्यांचे नृत्य प्रकार तुम्हाला काय करायचे, तोंडपाठ करायचे आहेत। ओके, मग या ठिकाणी आपल्याला कोणतं विचारलेलं आहे, पुंगचोलम असं विचारलेलं आहे। तर पुंगचोलम हे मित्रांनो मणिपूर राज्याचं लोकनृत्य आहे। कोणत्या राज्याचं आहे, मणिपूर राज्याचं नाव काय आहे त्याचं, पुंगचोलम। त्याचबरोबर तुम्हाला इतर जे आपले 3 ऑप्शन आहेत या राज्याचे सुद्धा काय करायचे तुम्हाला लक्षात ठेवायचे। पहा, मिझोरामचं लोकनृत्य कोणतं आहे, तर ते यांतुम आहे। हाही प्रश्न परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारलेला आहे, कोणतं आहे मिझोरामचं, यांतुम आहे। केरळचं तुम्हा सर्वांना माहीत असेल तर हे मी पुन्हा एकदा सांगतो, कारण याच्यावरती सुद्धा खूप वेळेस प्रश्न आलेला आहे। तर कथकली हे काय केरळचं लोकनृत्य आहे, त्या शास्त्रीय नृत्य सुद्धा आहे। त्याचबरोबर आंध्र प्रदेशचं कोणतं आहे, हाही प्रश्न खूप वेळेस लक्षात आलेला आहे, खूप वेळेस प्रश्न आलेला आहे। तर आंध्र प्रदेशचं काय, कुचिपुडी। हे जे लोकनृत्य आहेत मित्रांनो हे तुम्हाला काय करायचे आहेत, सर्व राज्याचे पाठ करून टाकायचे आहेत। ओके, कारण परीक्षेमध्ये याच्यावरती खूप प्रश्न विचारले जातात। पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 30 आहे। या ठिकाणी काय विचारले आपल्याला, निब्लिक ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे।
ऑप्शन काय दिलेत, बिलियर्ड्स, गोल्फ, नेमबाजी आणि बॅडमिंटन. तर लक्षात असू द्या, निबलिक ही संज्ञा काय आहे, गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात असू द्या. कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर ती गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 31 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, नारंग कप हे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे. इथं आपल्याला विचारलंय नारंग कप हा जो चषक आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे किंवा कोणत्या खेळाचा आहे. तर नारंग चषक हा काय, बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. हा चॅप्टर सुद्धा खूप महत्वाचा आहे मित्रांनो. आता तुम्ही पाहिलं असेल लगातार 2 प्रश्न काय झालेत, खेळावरती आलेले आहेत. मग कोणता चषक कोणत्या खेळाचा आहे किंवा कोणता कप कोणत्या खेळाचा आहे, कोणती संज्ञा कोणत्या खेळाची आहे, ह्या गोष्टीत सुद्धा तुम्हाला काय करायच्यात, कव्हर करून घ्यायच्या आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 32 नंबरचा. बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. तर बिंदुसरा धरण हे काय आहे, बीड शहराजवळ, बीड जिल्ह्यात आहे. ओके. त्याचबरोबर कोणत्या नदीवरती असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो, तर त्या नदीचं नावच मित्रांनो बिंदुसरा नदी आहे. त्याचबरोबर इथं आणखीन एक प्रश्न असा येतो की बीड शहर हे कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे. तर बीड शहर कोणत्या नदीच्या कडेला वसलेलं आहे, तर ते बिंदुसरा नदीच्या कडेला आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH44 खालीलपैकी कोणता आहे. या ठिकाणी आपल्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH44 म्हणजेच नॅशनल हायवे 44 कोणता आहे हे विचारले आपल्याला. तर तो कोणता आहे, श्रीनगर ते कन्याकुमारी हा काय आहे, NH44 आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 34 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू झाले. काय विचारलंय, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू झाले असं विचारलेलं आहे. तर ते हैदराबाद या शहरामध्ये सुरू झालं. कधी सुरू झालं, तर ते 1982 ला सुरू झालं होतं. त्याचबरोबर या ठिकाणी असाही प्रश्न येतो की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात आहे, तर ते कुठं आहे, ते नाशिक या ठिकाणी आहे. ओके. महाराष्ट्रातील हे काय आहे, मुक्त विद्यापीठ आहे. कोणत्या ठिकाणी आहे, ते नाशिक शहरात आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, चालू घडामोडीवरती आलेला प्रश्न आहे पहा. प्रश्न क्रमांक 35 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, 103 वे भारतीय विज्ञान काँग्रेस कोठे पार पडले. काय सांगितलं आपल्याला, भारतीय विज्ञान काँग्रेस झाली होती 103वी, ही कुठे पार पडली असं आपल्याला विचारलेलं आहे. तर 103वी काँग्रेस कुठं झाली होती, म्हैसूर या ठिकाणी झाली होती. परंतु आता लक्षात घ्या, आता ही कधीचा पेपर आहे आपला, 2016चा पेपर आहे. त्यामुळे आपल्याला 103वी आलती. सध्या आपल्याला आता कोणती येऊ शकते, जी की 2021 ची झाली आहे. ओके. कितवी होती हाही प्रश्न येऊ शकतो. तर ती कितवी होती, 108वी होती. आणि कोणत्या शहरात झाली हाही प्रश्न आपल्यास येऊ शकतो. तर ती पुणे शहरात झालेली आहे, जी आपली सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी झालेली आहे. ओके. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे 36 नंबर. मॅक्सेस पुरस्कार विजेते रजनीकांत आरोळे यांचे गाव व कर्मभूमी डॅश डॅश आहे. या ठिकाणी काय विचारलंय, मॅक्सेस पुरस्कार विजेते जे रजनीकांत आरोळे आहेत यांचं गाव व कर्मभूमी डॅश डॅश आहे असं विचारलेलं आहे. तर रजनीकांत आरोळे यांचं गाव व कर्मभूमी काय, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या ठिकाणी आहे. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्याचा तलाठीचा पेपर असल्यामुळे या ठिकाणी काय झालं होतं, 3 ते 4 प्रश्न काय झाले होते, अहमदनगर जिल्ह्यावरतीच आलेले प्रश्न होते. ओके. मग ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहात त्या ठिकाणी काय करायचं, तुम्हाला तिथला जो अभ्यास आहे, त्या जिल्ह्याचा जो अभ्यास आहे, हा परिपूर्ण अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता की तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी तलाठी भरतीची तयारी करता, हे सुद्धा काय करत चला कमेंटमध्ये सांगत जा. आणि तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची तलाठीची प्रश्नपत्रिका हवी आहे हे सुद्धा काय करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके. पुढचा प्रश्न आहे 37 नंबरचा. हा सुद्धा चालू घडामोडीवरचा प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की चालू घडामोडी हा चॅप्टर सुद्धा तलाठी भरतीच्या दृष्टीने काय अतिशय महत्त्वाचा आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, आर्थर मॅकडोनाल्ड व तकाकी काजिता यांना 2015 चे नोबेल पारितोषिक कोणत्या विषयातील योगदानाकरिता मिळाले आहे. तर 2015 चे जे नोबेल पारितोषिक आहे हे कोणाला, आर्थर मॅकडोनाल्ड व तकाकी काजिता यांना काय आहे, भौतिक शास्त्रातील योगदानाबद्दल मिळालेलं आहे. ओके. आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची, तुम्हाला जे 2022 चे जे नोबेल पुरस्कार आहेत
हे तुम्हाला काय करायचे तर सर्व तोंडपाठ करून ठेवायचे आहेत. ओके, याच्यावरती तलाठी भरतीच नाही तर इतरही तुम्ही सर्व सरळ सेवा असेल किंवा MPSC असेल तिची तयारी करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा हे तुम्हाला काय होऊ शकतं, उपयोगी येऊ शकतं. ओके, पुढचा प्रश्न आहे 38 नंबरचा. एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था कोणत्या शहरात आहे? या ठिकाणी काय विचारलं होतं आपल्याला, एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था किंवा एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज हे कोणत्या शहरात आहे? तर ते जोधपूर या शहरात आहे. आणि जोधपूर शहर कोणत्या राज्यात आहे? तर ते राजस्थान या राज्यामध्ये आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 38 आहे. हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी काय विचारले पहा आपल्याला, भाभा अणुसंशोधन संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी अप्सराची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली होती? ओके, म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलंय की भारताची जी पहिली अणुभट्टी होती, आता लक्षात घ्या भारताची पहिली अणुभट्टी कोणती, हाही प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. तर ती कोणती होती? अप्सरा होती. कुणी चालू केली होती ती? भाभा अणुसंशोधन संस्था, भाभा अणुसंशोधन केंद्राद्वारे. भाभा अणुसंशोधन केंद्र कुठे आहे? तर ते मुंबई या ठिकाणी आहे. हे सुद्धा तुम्हाला काय करायचंय, लक्षात ठेवायचंय. ओके, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. ओके, त्याचबरोबर इथं काय विचारलं आपल्याला, कोणत्या देशाच्या मदतीने केलेली आहे? तर ती इंग्लंड या देशाच्या मदतीने करण्यात आली होती. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 40 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, श्री उदय शंकर हे कलाकार भारतातील कोणत्या नृत्य प्रकाराकरिता प्रसिद्ध आहेत? काय विचारलंय, श्री उदय शंकर हे कलाकार भारतातील कोणत्या नृत्य प्रकाराकरिता प्रसिद्ध आहेत? तर ते उदय शंकर हे काय आहेत, मणिपुरी या नृत्य प्रकाराकरिता काय आहेत, प्रसिद्ध आहेत. ओके, पुढचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा आहे. 41 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी काय विचारलंय, इसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले? या ठिकाणी आपल्याला विचारलंय जी पहिली गोलमेज परिषद झाली होती तिचं आयोजन कोणी केलं असं आपल्याला विचारलेलं आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट मला लक्षात ठेवायची, एकूण गोलमेज परिषदा किती झाल्या होत्या? तर एकूण 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या. किती गोलमेज परिषदा झाल्या होत्या? 3 गोलमेज परिषदा झाल्या होत्या. या तिन्ही गोलमेज परिषदेचं आयोजन कोणी केलं होतं? इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केलं होतं. त्याचबरोबर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, पहिली गोलमेज परिषद कधी झाली होती? 1930 ला झाली होती. दुसरी गोलमेज परिषद 1931 ला आणि तिसरी गोलमेज परिषद कधी झाली होती? 1932 ला झाली होती. ओके, त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे 42 नंबरचा. चिकुनगुनिया हा रोग डॅश डॅशमुळे होतो असं आपल्याला विचारलेलं आहे. तर चिकनगुनिया हा रोग कशापासून होतो? तर हा विषाणूपासून होतो. ओके, काल तुम्ही बीडचा पेपर पाहिला असेल, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला विषाणूपासून होणारे रोग याच्यावरती काय आला होता, प्रश्न आला होता. त्याच्यामुळे हा सुद्धा चॅप्टर तुम्हाला काय करायचं आहे, कव्हर करून घ्यायचा आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे आपला 43 नंबरचा, चालू घडामोडीचा प्रश्न आहे. 2004 ची ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली होती? आता या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो, हा पेपर कधीचा आहे? 2016चा आहे. पण याला प्रश्न कधीच्या ऑलिम्पिक स्पर्धेचा आलाय? तर 2004च्या ऑलिम्पिक स्पर्धेचा आलाय. म्हणजे तुम्हाला ज्या अगोदरच्या 2-4 ऑलिम्पिक स्पर्धा असतील, ह्या 2-4 ऑलिम्पिक स्पर्धा काय करायच्यात, कुठे झाल्या हे तुम्हाला काय करायचं, तोंडपाठ करून ठेवायचं आहे. ओके, मग 2004ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे झाली होती? अथेन्स या शहरात झाली होती. आता तुम्हाला या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की 2020ची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली? ओके, ती कोणत्या शहरात झाली होती? तर ती जापानमधील टोकियो, जापानमधील कोणत्या शहरात झाली होती? टोकियो या शहरात झाली होती. आणि कधी झाली हे सुद्धा लक्षात ठेवा, 2020 ऑलिम्पिक ही कधी झाली होती? 2022 मध्ये झाली. का? तर 2021 आणि 2022 ही दोन्ही वर्ष काय झाली होते, कोविडमुळे कुठलीही क्रीडा स्पर्धा झाली नव्हती. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे 2020ची ऑलिम्पिक स्पर्धा कुठे झाली? टोकियोमध्ये झाली. आणि कधी झाली? तर ती 2022 ला झाली. ओके, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44 आहे. पुन्हा अहमदनगर जिल्ह्यावरती प्रश्न आहे. म्हणजे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, तुम्ही ज्या जिल्ह्याला फॉर्म भरताल त्या जिल्ह्यावरचे तुम्हाला लोकलचे प्रश्न काय करायचे आहेत, पाठ करून ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न पहा काय आहे, इथं काय विचारलं आपल्याला, निगोज अहमदनगर येथील डॅश डॅश नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, खूप परीक्षेमध्ये हा प्रश्न पुन्हा पुन्हा रिपीट झालेला आहे. काय विचारलं आपल्याला, निगोज येथे जे रांजण खळगे आढळतात हे कोणत्या नदीच्या पात्रात आढळतात हे विचारलेलं आहे. तर ते कुकडी नदीच्या पात्रात आढळतात. कोणत्या नदीच्या? कुकडी.
आणि कुकडी ही कोणत्या नदीची उपनदी आहे हाही प्रश्न खूप वेळेस आलेला आहे, तर ती भीमा नदीची उपनदी आहे. ओके. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी अजून काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की रांजण खळगे कोठे आढळतात हाही प्रश्न आलेला आहे, तर ते कोठे आढळतात? निघोज या ठिकाणी आढळतात. ओके. पुढचा प्रश्न आहे 45 नंबरचा. औष्णिक विद्युत केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले कोराडी व खापरखेडा ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात? खूप महत्त्वाचं आहे हे सुद्धा. औष्णिक विद्युत केंद्रासोबतच तुम्हाला जलविद्युत केंद्र सुद्धा पाठ करून ठेवायचे आहेत. ओके. आणि अणुविद्युत केंद्र सुद्धा पाठ करून ठेवायचे आहेत. ओके. मग कोराडी व खापरखेडा ही औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर ती नागपूर या जिल्ह्यामध्ये आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा आपला प्रश्न क्रमांक 46 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारले पहा, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी खालीलपैकी कोण आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजेच नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच कोण? तर सीईओ. ओके. कोण आहेत सीईओ? ते अमिताभ कांत आहेत. ओके. लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 47 नंबरचा. नेपाळ, भूटान व चीन या 3 देशांच्या सीमा भारतातील डॅश डॅश राज्यास भिडलेल्या आहेत. आता लक्षात आलं असेल तुम्हाला, कालचा जी प्रश्न घेतला होता आपण, कालची जी प्रश्नपत्रिका घेतली होती ती बीडची घेतली होती, त्याच्यामध्ये सुद्धा देश व लागलेलं सीमा लागलेलं राज्य याच्यावरती काय झालं होता? प्रश्न आला होता. ओके. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, हा टॉपिक सुद्धा काय करायचा आहे? पूर्णपणे कव्हर करायचा आहे. तर ते कोणत्या राज्याची सीमा या 3 देशांना लागलेली आहे? तर सिक्कीम या राज्याची सीमा काय झालेली आहे? नेपाळ, भूटान व चीन या काय 3 देशांना लागलेली आहे. खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे, लक्षात ठेवा. बाहेर पाऊस आला आहे त्यामुळे मी खिडकी बंद करण्यासाठी गेलो होतो, नाही तर बरेच जण म्हणते सर कुठं सटकले होते मध्येच. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 48 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा आपल्याला, सलाल परियोजना कोणत्या राज्यात स्थित आहे? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा. ही जी सलाल परियोजना आहे याच्यावरती आतापर्यंत खूप वेळा आणि खूप वेगवेगळ्या परीक्षेमध्ये काय झालेला आहे? प्रश्न आलेला आहे. मग सलाल परियोजना कोणत्या राज्यात आहे? तर ती जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न 49 नंबरचा. G20 या सदस्य राष्ट्रांची शिखर परिषद सन 2015 कोणत्या देशात आयोजित केली होती? तर 2015ची जी G20 देशांची परिषद होती, राष्ट्रीय शिखर परिषद होती, ही तुर्की या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती. तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? 2021ची पण लक्षात ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर 2022ची पण काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा सुद्धा. हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे. काय विचारले पहा, महाराष्ट्रातील पहिले महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे स्थापन झाले आहे? या ठिकाणी आपल्याला विचारलंय पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे. हा प्रश्न खूप परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे, तर लक्षात असू द्या. पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठं आहे? नागपूर या शहरामध्ये आहे. ओके. आता या ठिकाणी पुढे काय झाले, आपल्याला गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न लागलेत. तर मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, आपण हे जे गणित व बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत याचं स्पष्टीकरण आपला जो दुसरा यूट्यूब चॅनल आहे NG मॅथ क्लास याच्यावरती आपण काय केलेलं आहे? टाकलेलं आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही काय करू शकता? व्हिडिओ पाहू शकता. ओके. त्याच्यानंतर आपण काय करूया, मराठीचे 25 प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 76 पासून मराठीचे प्रश्न चालू होत आहेत. या ठिकाणी पहा काय विचारलं होतं आपल्याला, महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. आता बऱ्याच जणांना काय वाटतं, महाप्राण असं व्यंजन म्हटलं की सर्वांच्या लक्षात काय येतो? ह लक्षात येतो. सर्वांना माहिती आहे ह हे काय आहे? महाप्राण व्यंजन आहे. पण जर खाली पर्याय पाहिले तर आपल्याला पर्याय काय आहेत पहा, श, ड, ग, ग आणि ब हे आपल्याला काय आहेत? पर्याय आहेत. म्हणजे ह आपल्याला पर्याय नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, एकूण महाप्राण व्यंजन किती आहेत? तर ते 14 महाप्राण व्यंजन आहेत. किती आहेत? 14 आहेत. आता ते कोणकोणते आहेत हे आपण काय करू नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगतो. पण तुम्हाला एक उदाहरण खातर सांगतो की ज्या मराठी शब्दाचा आपण इंग्लिशमध्ये करताना त्याच्यामध्ये एच वापरतो ना, ते काय आहेत? महाप्राण आहेत. म्हणजे कसं, आता समजा ख हा शब्द आहे, आपण ख साठी काय वापरतो? KH वापरतो. म्हणजे ख हा काय आहे? महाप्राण आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथं जे ऑप्शन दिलेले आहेत याच्यापैकी श हा काय आहे? महाप्राण वर्ण आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 77 नंबरचा. या ठिकाणी काय विचारले पहा, कठोर असणारे व्यंजन ओळखा. ओके.
कठोर असणारे व्यंजन ओळखायला सांगितले आपल्याला. ऑप्शन काय दिले आहेत पहा, ज, द, क, ब. अतिशय सिंपल आहे. कठोर व्यंजन यातलं काय आहे, क हे यातील कठोर व्यंजन आहे. आता काय झालं मित्रांनो, बाहेर पाऊस यायला चालू झालेला आहे. आपली लाईट आणि पाऊस यांचं असं सूत्र आहे की 4 थेंब पडले की 4 तासासाठी काय होते, लाईट गायब होते. त्याच्यामुळे कधीही लाईट जाऊ शकते. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 78 नंबरचा. या ठिकाणी काय विचारलंय, ल हे व्यंजन खालीलपैकी कोणत्या वर्ण प्रकारात येते. ओके. ऑप्शन काय दिलेत, कंठ्य वर्ण, दंत्य वर्ण, मूर्धन्य वर्ण आणि तालव्य वर्ण. तर ल हे कोणत्या वर्गात येते, तर ते दंत्य वर्णामध्ये मोडते. आता या ठिकाणी पाहिलं असेल तुम्ही मित्रांनो, तिन्ही प्रश्न हे काय आहेत, एकाच चॅप्टरमध्ये आहेत. वर्णमाला हे जर प्रश्न तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला तिन्ही प्रश्नाची उत्तरं काय देता आली असती, बिनचूक देता आली असती. मग ह्या जी जुन्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या पाहून तुम्हाला हेच करायचं आहे की ज्या ज्या टॉपिकवरती प्रश्न जास्त आलेले आहेत ते टॉपिक तुम्हाला काय करायचे, 100% करून टाकायचे. ओके. यालाच काय म्हणतात, जुन्या प्रश्नपत्रिकांचं किंवा पाठीमागील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं म्हणतात. ओके. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रश्न क्रमांक काय आहे, 79 आहे. या ठिकाणी काय विचारलंय, चंद्रोदय या शब्दाचा संधी प्रकार ओळखा. ऑप्शन काय दिलेत, स्वर संधी, व्यंजन संधी, पूर्वरूप संधी आणि विशेष संधी. आता एक लक्षात घ्या, चंद्रोदय या शब्दाची जर संधी केली आपण तर ती कशी होती, चंद्र अधिक उदय अशी होती. ओके. म्हणजेच हा कोणत्या संधीचा प्रकार आहे, तर हा स्वर संधीचा प्रकार आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 80 नंबर. यशोधन या शब्दाचा संधी प्रकार डॅश डॅश आहे. कोणता शब्द दिला आपल्याला, यशोधन दिलाय. ओके. मग यशोधन हा कोणत्या शब्द संधीचा प्रकार आहे, तर हा विसर्ग उकार संधीचा प्रकार आहे. लक्षात आलं तुम्हाला. अगोदरचे 3 प्रश्न कोणत्या प्रकरणावरती होते, वर्णमाला होते. वर्णमालाच्या पुढचं प्रकरण काय आहे, संधी आहे. त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लगातार 2 प्रश्न आले आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल हे दोन्ही चॅप्टर काय आहेत, अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न काय आहे आपला, प्रश्न क्रमांक 81 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा आपल्याला, आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे, असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके. मग जमदग्नी हे जे शब्द आहे याचं कोणतं नाम आहे, हे सामान्य नाम आहे किंवा या वाक्यामध्ये ते काय म्हणून वापरलेलं आहे, ते सामान्य नाम म्हणून वापरलेलं आहे. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 82 असेल. मित्रांनो, बरेच विद्यार्थी आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी सांगतो मित्रांनो, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. कारण काय होतं, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आपल्याला कंटिन्यू व्हिडिओ टाकण्यास काय होतं, प्रोत्साहन मिळतं. त्याचबरोबर व्हिडिओला काय करायचं, लाईक सुद्धा करायचा मित्रांनो. तुमची एक लाईक केल्यामुळे मला कुठलाही पैसे मिळत नाहीत. कारण बऱ्याच जणांना वाटतं लाईक केले की सरला पैसे भेटतात, मग कशाला करायचं लाईक, आपलं गपचीप पाहूया जाऊया. परंतु लाईक केल्यामुळे मित्रांनो कुठलाही प्रश्न किंवा कुठलाही रुपया आपल्याला भेटत नाही, कुठलेही पैसे आपल्याला भेटत नाहीत. फक्त काय होतं, तुम्ही लाईक केली तर जास्त लोक व्हिडिओ पाहतात. ओके. त्याच्यामुळे काय करायचं, व्हिडिओला लाईक करायचा. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर लगेच सबस्क्राईब करून टाका. ओके. त्याचबरोबर आपला व्हिडिओ काय करायचा मित्रांनो, तुमचे जे मित्र आहेत, तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील किंवा तुमच्याकडे जे शैक्षणिक ग्रुप असतील त्याच्यावरती काय करायचं, आपले व्हिडिओ नक्की शेअर करायचा मित्रांनो. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 82 नंबरचा. गुरुजींचे वागणं मोठं प्रेमळ असते या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा नामाचा प्रकार ओळखा. आता या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेली आहे, परंतु या ठिकाणी पहा, वागणं या शब्दाचा अंडरलाईन आहे. ओके. मग वागणं या शब्दाचा नामाचा प्रकार कोणता आहे, तर तो धातू साधित नाम आहे. वाघ या धातूपासून तयार झालेलं नाम आहे, त्यामुळे त्याला काय म्हणतात, धातू साधित नाम म्हणतात. ओके. पुढचा प्रश्न आहे 83 नंबर. पुढील काव्यपंक्तीतील रस ओळखा असं आपल्याला विचारलेलं आहे. काव्यपंक्ती काय दिली पहा, हे कोण बोललंय, बोला राजहंस माझा निजला. आता हे जे वाक्य आहे हे कोणत्या रसाचं आहे मित्रांनो, तर हे करुण रसाचं आहे. ओके. या ठिकाणी काय झालेलं आहे, दुःख झालेलं आहे. ओके. त्यामुळे इथं कोणता रस येतो, तर करुण रस येतो. हे जे रस आहेत मित्रांनो, एकूण मला वाटतं 9 रस आहेत आणि अतिशय सोपं प्रकरण आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये रसावरती प्रश्न विचारले जात नाहीत, त्याच्यामुळे काय होतं, बरेच विद्यार्थी हे प्रकरण करत नाहीत मित्रांनो. परंतु अतिशय सोपं प्रकरण आहे. जर तुम्ही एकदा वाचलं ना तर तुमचा याच्यावरचा कधीही मार्क जाणार नाही, त्याच्यामुळे नक्की कव्हर करून घ्या. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला
प्रश्न क्रमांक 84 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, या स्थायी भावामुळे अंगावर रोमांच उभे राहणे, घाम फुटणे, कंठ दाटून येणे, रडू येणे हे जे परिणाम दिसतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. ओके, कोणते परिणाम दिलेत आपल्याला पहा, रोमांच उभे राहणे, घाम फुटणे, कंठ दाटून येणे आणि रडू येणे हे परिणाम कशामुळे दिसतात, तर ते अनुभवामुळे दिसतात. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 85 आहे. काय विचारले पहा, पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. या ठिकाणी पुन्हा आपल्याला अलंकारावरती प्रश्न आलेला आहे. ओके, काय विचारले पहा, चंद्र काय असे किंवा पद्म या संशयांतरी वाणी मधुर ऐकोनी कळले मुखते असे. आता या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, इथं काय झालं, याच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आहे की चंद्र काय आणि पद्म काय. ओके, पद्म म्हणजे काय, मुख. ओके, मग या ठिकाणी काय संशय निर्माण झालेला आहे, कारण इथं शब्द आला संशयांतरी, मग संशय निर्माण झालेला आहे. म्हटलं हा कोणता अलंकार आहे, तर हा संसदेह अलंकार आहे. ओके, अलंकार हे प्रकरण सुद्धा खूप महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न सुद्धा पहा, अलंकार या प्रकरणावरतीच आहे, अलंकारावरती. त्याच्या खालचा प्रश्न सुद्धा काय आहे, अलंकार या प्रकरणावरतीच आहे. म्हणजे अलंकार या प्रकरणावरती सुद्धा या ठिकाणी 3 प्रश्न आलेले आहेत. ओके, प्रश्न क्रमांक 86 पाहूया. उपमे हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णिले असते तेथे डॅश डॅश हा अलंकार होतो. तर या ज्या ठिकाणी उपमे हे काय उपमानच आहे असं वर्णिलेलं असतं तिथं काय होतं, उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. त्याचबरोबर याची आणखीन एक ट्रिक्स काय, जर उदाहरणामध्ये जणू, गमे, वाटे, भासे हे जर शब्द आले तर त्या ठिकाणी कोणता अलंकार होतो, उत्प्रेक्षा अलंकार होतो. ओके, पुढचा प्रश्न आहे 87 नंबर. सुरेशचे अक्षर मोत्याप्रमाणे सुंदर आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अलंकारातील घटक कोणता. ओके, तर या वाक्यातील अलंकारित घटक कोणता आहे, साम्यवाचक आहे, साम्यवाचक शब्द आहे. ओके, आता या ठिकाणी कोणता शब्द अधोरेखित केलेला आहे हे या ठिकाणी दिसत नाही. पुढचा प्रश्न आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 88 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, मराठी असे आमची मायबोली जरी भिन्न धर्मानुयायी असू, पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एका ताटात आम्ही बसू या कवितेतील वृत्ताचा प्रकार ओळखा. ओके, ऑप्शन काय दिलेत, मंदारमाला, मंदाक्रांता, मालिनी आणि सुमंदारमाला. या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल मित्रांनो, वृत्त हे जे प्रकरण आहे, अलंकार प्रकरणानंतर वृत्त हे प्रकरण येतं. हे प्रकरण सुद्धा खूप महत्वाचं आहे. याच्यावरती सुद्धा बऱ्याच परीक्षेमध्ये काय होत नाहीत, प्रश्न येत नाहीत, परंतु या ठिकाणी प्रश्न आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, हे सुद्धा करून जायचं आहे. ओके, त्याच्या खालचा प्रश्न सुद्धा पहा, त्याच प्रश्नावरती आहे, म्हणजे त्याच प्रकरणावरती आहे. ओके, काय विचारले पहा, नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे, या कवितेतील मात्रा वृत्ताचा प्रकार ओळखा. आता हे जे उदाहरण आहे हे कोणतं वृत्त आहे, तर ते साकी वृत्त आहे. ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, बऱ्याच जणांना काही वेळेस काय होतं, माझ्याकडून वाचताना किंवा लिहिताना काय होतात, काही शब्द चुकल्यासारखे वाटतात किंवा चुकतात. बरोबर, मला मान्य आहे ते शब्द चुकतात, पण ते का चुकतात याचं मी तुम्हाला सांगतो. मी जे तुमच्यासमोर उभा आहे, ही जी स्क्रीन आहे ना, हिचा ब्राईटनेस खूप आहे. मग हा ब्राईटनेस कॅमेरावर जर पडला, तुम्ही सुरुवातीला जर नवीन व्हिडिओ पाहत असताल माझे, आपण स्क्रीन घेतल्यानंतरचे, तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येत असेल की माझा चेहरा पूर्णपणे ब्लॅक येत होता. मग तो चेहरा पूर्णपणे ब्लॅक येऊ नये, तुम्हाला व्यवस्थित दिसावा याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, दोन बाजूनी दोन, इकडल्या बाजूनी 2 लाईट मारलेल्या आहेत आणि इकडल्या बाजूनी 2 फोकस मारलेले आहेत लाईटचे. ओके, मग ते दोन्ही फोकस काय होतात, माझ्या डोळ्यावरती चमकतात आणि स्क्रीनवरती पण चमकतात. त्याच्यामुळे मला स्क्रीनवरचं बरीचशी स्क्रीनच्या वरचं मला दिसत नाही. ओके, त्याच्यामुळे काय होतात, नजर चुकीने काही शब्द काय होतात, चुकीचे जातात. त्याबद्दल मी काय करतो, तुमची माफी मागतो. ओके, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक किती आहे, 90 आहे. या ठिकाणी काय विचारलंय, मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. ओके, वाक्य काय दिलेलं आहे, मला ताप आल्यामुळे मी शाळेस जाणार नाही. अतिशय सोपं आहे, केवळ वाक्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी केवळ वाक्य दिलेलं आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि किती परीक्षेत हा प्रश्न जशाच तसा आलेला आहे. खूप परीक्षेत हा प्रश्न काय झालेला आहे, जशाच तसा आलेला आहे. ओके, या ठिकाणी काय विचारलंय पहा, त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला या वाक्यातील उद्देश शब्द ओळखा. ओके, उद्देश शब्द ओळखाय सांगितलाय. उद्देश म्हणजेच काय, तर कर्ता. ओके,
मग उद्देश काय आहे या वाक्यातील, तर मुलगा ह्या वाक्यातील काय आहे, उद्देश आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे 92 नंबर. मदत मिळविण्यासाठी तो घर घर फिरला या वाक्यातील अधोरेखित अभ्यस्त शब्दाचा प्रकार ओळखा. कोणता शब्द आहे, घर घर हा शब्द आहे आणि याचा आपल्याला प्रकार ओळखायला सांगितलाय. तर घर घर हा काय आहे, पूर्णाभ्यस्त शब्द आहे. ओके. कारण काय चाललंय पहा, वाक्य रिपीट झालेलं आहे, घर घर. ओके. म्हणजे पूर्णपणे जशाच तसा शब्द काय झालेला आहे, रिपीट झालेला आहे, म्हणून तो कोणता शब्द आहे, पूर्णाभ्यस्त शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 93 नंबरचा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा, नाम, सर्वनाम, विशेषणे आणि अव्यय यांना काही प्रत्यय लागून त्यांच्यापासून बनलेल्या शब्दांना डॅश डॅश म्हणतात. तर नाम, सर्वनाम, विशेषणे आणि अव्यय यांना प्रत्यय लागून जे शब्द बनतात त्यांना तद्धिते म्हणतात. ओके. लक्षात ठेवा, काय म्हणतात, तद्धिते म्हणतात. आणि जे शब्द धातूला प्रत्यय लागून बनतात त्यांना काय म्हणतात, तर त्यांना कृदंते म्हणतात. हे सुद्धा काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे 94 नंबर. अडकित्ता हा भारतीय शब्द कोणत्या अन्य प्रांतामधून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे. म्हणजे आपल्याला सरळ सरळ विचारलं की अडकित्ता हा शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेत आलेला आहे. ऑप्शन काय दिलेत पहा, तामिळी, हिंदी, कानडी. तर याचं उत्तर काय आहे, कानडी भाषेमधून आलेला शब्द आहे. कोणता शब्द, अडकित्ता शब्द. हे जे शब्द आहेत ना मित्रांनो, हे शब्द तुम्हाला काय करायचे आहेत, पाठ करून टाकायचे आहेत. कारण खूप परीक्षेमध्ये, खूप म्हणण्यापेक्षा प्रत्येक परीक्षेमध्ये काय होतं, याच्यावरती प्रश्न येतो. ओके. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 95 आहे. या ठिकाणी काय विचारले पहा, तंबाखू हा शब्द कोणत्या भागातून मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे. तर तंबाखू हा शब्द काय आहे, पोर्तुगीज शब्द आहे. ऑप्शन आहे का पोर्तुगीज पहा, ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला पोर्तुगीज दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. ओके. कोणता शब्द आहे, तंबाखू हा शब्द आहे. ओके. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, हे प्रकरण सुद्धा काय खूप महत्वाचं आहे. कारण याच्यावरती काय झालेत, लगातार 2 प्रश्न, क्रमवार 2 प्रश्न त्या प्रकरणावरती आलेले आहेत. ओके. पुढचा प्रश्न आहे 96 नंबरचा. काय विचारले पहा, पुरणपोळी या शब्दाचा समास ओळखा. शब्द काय दिलेला आहे, पुरणपोळी दिलेला आहे. बऱ्याच मुलांना अवघड वाटणारा चॅप्टर जर कोणता असेल तर तो समास हा चॅप्टर आहे. परंतु या ठिकाणी काय मित्रांनो, काही बेसिक गोष्टी तुम्हाला क्लिअर करून घ्यायच्या आहेत आणि सराव जास्तीत जास्त करायचा आहे. तर पुरणपोळी हा कोणता समासाचं उदाहरण आहे, तर ते लुप्तपद कर्मधारय समासाचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे 97 नंबर. तू घरी जायचे होते या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो मित्रांनो, हे जे मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न काय होतात, जशाच्या तसे प्रश्न परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होतात. ओके. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे, तू घरी जायचे होते या वाक्यातील प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. या वाक्यात कोणता प्रयोग आहे, तर कर्तभाव संकर प्रयोग आहे. पुढचा प्रश्न आहे 98 नंबरचा. किती वेळेस प्रश्न आला असेल हा परीक्षेमध्ये सांगू शकत नाही आपण, खूप वेळेस रिपीट झालेला आहे. जवळपास कुठलाही पेपर असू 50% वेळेस हा प्रश्न असतो म्हणजे असतो. काय विचारलं आपल्याला, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा. कोणता प्रयोग आहे, नवीन कर्मणी प्रयोग आहे मित्रांनो. ओके. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 99 आहे. या ठिकाणी काय विचारलंय पहा आपल्याला, आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. काय सांगितलंय, आता पाऊस थांबावा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, वा हे क्रियापदाचा शेवटचा शब्द काय, वा आहे म्हणजेच काय हे विद्यार्थी क्रियापद आहे. ज्या क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे प्रत्यय असतील ते कोणतं क्रियापद असतं, विद्यार्थी क्रियापद असतं. ओके. पुढचा प्रश्न आहे आपला 100 नंबरचा, म्हणजे शेवटचा प्रश्न या पेपर मधला. काय सांगितलं आपल्याला, वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचे क्रियापदाशी जे संबंध असतात त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कमेंट मध्ये सांगायचं आहे. ओके. काय करायचं आहे, कमेंट मध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला एक लाईक करा. ओके. धन्यवाद.